मी आधीच सांगितलं होतं जरंग्याला की अरे बाबा, समाजाची फसवणूक करू नको, समाजातल्या तरुणाला अभ्यास करू दे, त्यांची दिशाभूल करू नको. काय खेळ मांडला होता जरंगेनी, तुम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिले. चपट्यापासून आणलेले, भाडेत्रुई आणल्यासारखे लोक आणले होते आणि काही दिशाभूल करून माझे मराठा बांधव देखील आणले होते. आणि झालं काय, त्या दिवशीच वॉर्निंग दिली होती मी की आझाद मैदान खाली करायचं जरंगे, हे सगळे नाटक जमणार नाही. झालं ना, शेवटी दिशाभूलच. माझ्या मराठा समाजाच्या बांधवांना मला हे सांगायचंय की भावांनो, भूल तापाला बळी पडू नका. हे गुलाल उधळणं हे बस झालं आता. असं आरक्षण मिळणे नव्हे, हे कायदेशीर नाही. आरक्षण असं मिळू शकत नाही. त्याच्यासाठी संविधानिक बाउंड्रीज आहेत. सामाजिक मागासले पण असल्याशिवाय आरक्षण मिळू शकत नाही. माझ्या बांधवांना तुम्ही लक्षात घ्या. हा जरंग्या उठतो नाही म्हणतो मी आणतो आरक्षण, घेतल्याशिवाय मी जाणारच नाही, मी हे केल्याशिवाय होणारच नाही. शेवटी झालं ना, कोर्टाने दिला ना दणका. मग आता तोंड खाली करून काय जायचं, तर काहीतरी एक गॅझेट आणायचं जे ऑलरेडी अस्तित्वात आहे आणि म्हणायचं की झाला विजय उधळा गेला गुलाल. अरे किती दिशाभूल या माझ्या मराठा समाजातील लोकांची, बांधवांची. हे जरंग्या बस कर, लोकांना खालच्या भाषेत बोलणं बंद कर. हे संविधानाचं राज्य आहे. खरंच का तू कायद्याच्या बडग्यामध्ये एखाद्या वेळेस येशील ना, तर तुला खरंच पळताना भुई कमी पडेल. स्त्रियांचा उपमर्द करणं तू बंद कर. सन्माननीय संविधानिक पदावर असणारे मंत्री महोदय, सन्माननीय मुख्यमंत्री यांच्याविषयी, त्यांच्या आई बहिणींविषयी अशा भाषा बोलतोस तू. अरे खरंच लाज वाटायला पाहिजे. काय केलं 5 दिवस पावसामध्ये भिजत माझ्या मराठा समाजातील बांधवांची हरासमेंट केली जरंग्या. तू स्वतः तर गादीवर झोपलेला होता. मला माहित नाही तुझं काय उपोषण होतं ते. झोपलेला होता गादीवर आणि माझे बांधव भिजत होते. हेच का रे तुझं उपोषण? परवानगी कोणत्या दायऱ्यामध्ये गेली, त्याच्या टर्म्स अँड कंडिशन्स काय होत्या? फक्त हो म्हणून ते मान्य केलं आणि सगळ्या टर्म्स आणि कंडिशन ज्या कायद्याने तुला बाउंड्री घातलेल्या होत्या त्या सगळ्या मोडून तोडून तू समाजाला एक फेस समोर करतो, समाजाच्या पाठीमागे दडतो आणि दिशाभूल करतो. असं होणं नव्हे जरंग्या. मी तुला खरंच सांगते की आधीच मी सांगितलं होतं की अशा प्रकारे प्रेशर करून, दडपशाही करून जे मराठा बांधव आहे सरसकट ओबीसी असे होऊ शकत नाही, असे होऊ शकत नाही. कोणत्याही गॅझेटनुसार सरसकट एका क्लासला ट्रान्सफर करा म्हटलं तर होऊ शकत नाही. हे सगळी दिशाभूल आहे. माझ्या बांधवांना माझे असं सांगणं आहे की तुम्ही अभ्यास करा. मोदीजींनी दिलेलं आरक्षण ते खरं आरक्षण आहे. खरा अभ्यास करून तपासा. यांनी जे तुमची दिशाभूल केली त्या दिशा ईडब्ल्यूएस जे रिझर्वेशन आहे तेच रिझर्वेशन मध्ये तुम्ही मागे किती माझ्या मराठा बांधवांना फायदा झाला होता आणि आत्ताच्या रिझल्ट मध्ये माझे मराठा बांधव कुठे आहेत, किती मागे आहेत हे बघून घ्या. अभ्यास करा. उगाच याच्या बाताला बळी पडू नका. हा समाजाच्या जीवावर घाणेरडे शब्द काढतो. माझ्या मराठा समाजाचे भाऊ असे घाणेरडे शब्द काढतात का? आई बहिणीला बोलतात का? हे नीचपणाचं वर्तन आहे. फक्त एक फोर्स उभा करायचा दिशाभूल करून आणि मोहरक्या म्हणून समोर यायचं आणि लोकांना आई बहिणीवर बोलायचं, चर्चा करायची, नको ते आश्वासनं द्यायचं. मी घेतल्याशिवाय राहणारच नाही आणि मी देणारच आणि माझ्या समाज बांधवाला मी हे करणारच. अरे मी तुझ्यातला मी संपू आधी जरंग्या. तू कोण आहेस सांग ना. कायदा देईल, संविधान देईल, संविधानानुसार मी घेईल. अरे असं बोल ना. पण संविधान जे असलं तेच तू घेणार ना जरंग्या. त्याच्या बाहेरचं काय घेणार आहेस, काय देणार आहेस माझ्या बांधवांना? हे बस करायचं नाटक, हे बस करायचं. म्हणून म्हटलं होतं आझाद मैदान ताबडतोब खाली कर. नाहीतर मी इशारा दिला होता त्या बघ, तू ऐकलं नाहीस. कोर्टाने तुला बरोबर दाखवलं ना लाईन. तुला आझाद मैदान खाली करावं लागलं ना. खोटा मोठा तू गुलाल उधळला, परत दिशाभूल केली आणि तू स्वतःला गुंडाळून घेतलं. केलं चलेगा. आज आपल्या माध्यमातून मला महत्वाच्या काही गोष्टींना अधोरेखित करायचं आहे आणि हे करत असताना सगळ्यात अगोदर सन्माननीय
महाराष्ट्राचे मंत्री श्री छगन भुजबळ साहेब, फुले शाहू आंबेडकरी विचाराचे ते भाष्यकार आहेत. त्यांनी आपल्या माध्यमातून समजतंय की आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतून सभात्याग केलेला आहे किंवा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ते असणार नाही. मी सन्माननीय भुजबळ साहेबांचं स्वागत करतो. मी सन्माननीय भुजबळ साहेबांचं अभिनंदन करतो. कालच ज्या प्रकारे मंत्रिमंडळातील मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्या सोबतच्या सवंगड्यांनी ज्या प्रकारे संविधानाला फ्रॉड होईल, संविधानाचा फ्रॉड होईल अशा प्रकारचा एक शासन निर्णय काढण्याचं जे धाडस दाखवलं, तो धाडस म्हणजे फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्यूशन आहे. आणि अशा कारणासाठी भुजबळ साहेबांनी लोकतांत्रिक मार्गाने आपला अत्यंत गंभीर असं म्हणजे शासनाला समजावं अशा प्रकारे आज त्यांनी उपस्थिती न राहण्याचं दर्शवणं हे संविधानिक गांभीर्याचं मोठं हे म्हणता येईल की त्यांनी गांभीर्य दाखवलं, संविधानिक गांभीर्य दाखवलं, संविधानिक मर्यादा दाखवल्या सरकारच्या त्या लोकांना ज्या म्हणजे उपसमितीमध्ये आहेत. त्या पुढे जाऊन मला असं म्हणायचंय, किती जातीवादी झालोत आपण, किती जातीवादी झालोत. त्याचं कारण विरोधी पक्षातले सगळे मराठ्यांचे खासदार आमदार, सत्तेतले मंत्री मराठ्यांचे, सत्तेतले खासदार आमदार मराठ्यांचे, सगळे जर जातीच्या आधारावरच ठरवणार असतील, कुणाला त्या समित्यांमध्ये चर्चाही करायची किंवा नैसर्गिक न्यायानं दुसऱ्यांचं ऐकायचंही संधी नसेल, तर भारताचं संविधान कशाला पाहिजे? भारताचं संविधानात कशाला पाहिजे? हे कास्ट स्क्रुटिनी मॅन्युअल कशाला पाहिजे? हे चित्र आहे, ही गरिबी आहे, हे माझ्या लोहार भावाचा त्रास आहे, हे माझा वंजारी बंजारी भाऊ जे आहेत, माझे बंजारी भाऊ आहेत. कसा ऊस चाळल्याच्या नंतर, कशा ऊसाची मोळी बांधल्याच्या नंतर, कशी गाडी भरताना ऊसाची, रात्रीला कसा सरप चावतंय, रात्रीला कसं पान लागतंय, ह्या त्या दुःखाच्या रेषा आहेत, या कपाळावर पडलेल्या आठी आहेत. या वयापर्यंत काम करावं लागतंय. या वयापर्यंत माझ्या कुंभार भावाला लीद आणून कालवावं लागते मातीमध्ये, त्याच्यातून मडकं गाडगं बनवावं लागतंय. आपण शी म्हणतो, परंतु काम हे सोशल डिसेबिलिटी सोबत करावं लागतंय. माझा लोहार भाऊ, माझा घिसाडी भाऊ, हे सगळे जे माझे भाऊ आहेत, माझा कुणबी भाऊ, कोणते कुणबी आहेत हे तरी लक्षात ठेवा. कुणबीचा अर्थ डिक्शनरी मिनिंग काय? कुणबीचा डिक्शनरी मिनिंग शेती करणे. मग ब्राह्मण माणूस जर शेती करत असेल तर त्या काळामध्ये शेतकऱ्याला कुणबी म्हणलं जायचं. बौद्ध माणूस शेती करत असेल तर महार म्हणून, कुणबी म्हणून तो शेतीशी संबंधित आहे. मागासले पण कोणतं आहे? कुणब्यांमधलं त्या सुद्धा जाती, खेडुले कुणबी असतील, तिरळे कुणबी असतील, हे कुणबी सुद्धा निश्चित आहे केलेले मागासलेपणाचे. परंतु ती भूमिकाच पूर्ण आपण बदलून टाकली. आपण काय करायला निघाला? आपण संविधानाचे 3 तेरा वाजवायची हिंमत एकत्रित येऊन करण्याचे काही कारण नाही. मुख्यमंत्री महोदय ब्राह्मण समाजाचे आहेत, मुख्यमंत्री महोदय ब्राह्मण समाजाचे आहेत, मुख्यमंत्री महोदय ब्राह्मण समाजाचे आहेत. घेरू नका. आम्हाला माहिती आहे शिंदे साहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय, आपण दरेगावला नेहमी जात असता जेव्हा आपल्या डोक्यावर ताण पडतंय. परंतु आपण
दरेगावाला जाऊन ओबीसीची वाट लागावी असं आपल्यामधून कधीच अपेक्षित नाही, कधीच अपेक्षित राहणार नाही. मी सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना आवाहन करतो, कालचा शासन निर्णय हा अल्ट्रा व्हायरस आहे, हा व्हायरस आहे, हा व्हायरस आहे. तुम्ही आज चालू असलेल्या बैठकीमध्ये शिंदे साहेब हा शासन निर्णय मागे घ्यायला सांगा. या निर्णयातून मराठा भावांचा काहीच फायदा होणार नाही, परंतु या निर्णयामुळे दोन समाजाची तेढ निर्माण होण्याची वेळ आलेली आहे. मला सांगा शिंदे साहेब, सामाजिक मागासलेपण जे मी आता माझे भाऊ सांगितले, आज माझा गोसावी भाऊ असेल, माझा कुडमुड्या जोशी ब्राह्मण असेल भटकंती करणारा, त्याचबरोबर माझे इतर भाऊ असतील, या सगळ्या मागासलेल्या ओबीसींवर आपण कुऱ्हाडीने कट 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 त्यांचे हक्क तोडायचे का? कुऱ्हाडीने कट 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 आरा मशीन मध्ये टाकून तसं लाकूड कापतो तसं कापायचं का? लाकूड कापतो तसं कापायचं का? खटका सगळ्यांना तोडायचं का? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा स्पेस निर्माण करून दिला. हा स्पेस शिंदे साहेब आणि राधाकृष्ण विखे पाटील, तुम्हाला मला सांगायचंय, राधाकृष्ण विखे पाटील, तुम्ही 8व्या मंत्रालयामध्ये तुम्ही मला 1 महिन्या अगोदर किंवा मागे काही आठवड्या अगोदर भेटला होतात, तेव्हा मी तुम्हाला बोललो होतो की तुम्ही महसूल मंत्री असताना मागासवर्गीयांना अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी सुद्धा तुम्ही दिलेली नव्हती. गायरान जमिनी सुद्धा नावावर पूर्ण होऊ शकल्या नव्हत्या. अशी तुमची महान कीर्ती आहे मागासलेपणाच्या लोकांसाठी. आणि त्यातल्या त्यात आम्ही तुम्हाला परवा आव्हान केलं होतं, राधाकृष्ण विखे पाटील, की ओबीसींना आम्ही विरोधक म्हणून आम्हाला बोला. नैसर्गिक न्याय नाही का? जातीवाद आहे का? ओबीसींना बोलू नये का? सन्माननीय धनंजय मुंडेंना का बोलवलं नाही? सन्माननीय बावनकुळे साहेब का नाही सोबत तुमच्या? प्रश्न विचारले जातील. पोट भरलेल्याला डेझर्ट देणं आणि कष्टकरी माझ्या ओबीसी, खऱ्या ओबीसींना त्यांच्या हातातला कुटका हिसकावून घेणं हा द्रोह आहे, द्रोह. हा द्रोह आहे, द्रोह. हा द्रोह आहे, द्रोह. आणि म्हणून मला सांगायचं आहे की ही वस्तुस्थिती आहे. ज्या प्रकारे सन्माननीय छगन भुजबळ साहेबांना रिंगण करण्यात आलं, मंत्रिपदाचा राजीनामा देईपर्यंत ज्या प्रकारे सन्माननीय धनंजय मुंडेंना रिंगण करण्यात आलं, त्यांना त्रास देईपर्यंत, परत हा त्याचं वजन त्याच लोकांनी सांगितलं किती किलोचा आहे जरंग्या. ह्या मला म्हणायचं नाही किती छटाक आहे, किती छटाक आहे जरंग्या, मला म्हणायचं नाही. पण जरंग्या, तू ज्या प्रकारे मुंडेंचं उठवून लावतो, हे जे वक्तव्य तुझं चाललं, एका सन्माननीय पदावरल्या महिलेच्या बाबतीत तू जे बोललास, माय बहीण लोकांची काढलीस, धनगर भावांच्या बाबतीत बांबू जाईल म्हणलास, बांबू घातला म्हणलास, बांबू. ते शब्द सुद्धा कमर खालच्या बांबू घालू असं जे बोललास तू, ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र ध्यान ठेवणार आहे. आणि मला हेच म्हणायचं आहे की ह्या गोष्टीचे कॉन्सिक्वेन्सेस कायदेशीर त्याचबरोबर डेमोक्रेटिकली फेस करावे लागतील. आता आपण म्हणाल की फ्रॉड काय आहे, तुम्हाला मला सांगायचंय की माननीय सर्वोच्च न्यायालयाने जम्मू अँड काश्मीर पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे की जो ऍक्ट असतो, ज्या प्रकारचा रिझर्वेशनचा ऍक्ट आहे आपल्याकडे, रिझर्वेशनचा ऍक्ट ज्या प्रकारे आहे त्या ऍक्टला डायल्यूट करण्याचे अधिकार तुम्हाला नाही आहेत. आणि म्हणून महाराष्ट्र शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, डी नोटिफाईड ट्राईब, विमुक्त जाती, नॉमिडिक ट्राईब, अदर बॅकवर्ड क्लासेस, स्पेशल बॅकवर्ड कॅटेगरीचा जो कायदा आहे, कास्ट सर्टिफिकेट ऍक्ट 2000,
ह्या कायद्याला डायल्यूट करण्याचे अधिकार, या कायद्याला निष्प्रभ करण्याचे अधिकार, ह्या कायद्याला म्हणजे काय म्हणतो त्याला आपण थांबवण्याचे अधिकार कोणत्या म्हणजे एक्झिक्युटिव्ह ऑर्डरनी तशा प्रकारचे अधिकार प्राप्त नाहीत आणि म्हणून हे भारतीय संविधानासोबत जे आहे एक ऑफिस ऑर्डर काढून, संभ्रमित ऑफिस ऑर्डर काढून जे आहे लोकांमध्ये मत भिन्नता निर्माण होत आहे आणि म्हणून कालची कृती ही भारतीय संविधानाच्या आर्टिकल 340 या कलमाला जे आहे ह्या कलमाच्या स्पिरिटच्या विरुद्ध आहे. कालचा शासनाचा GRची कृती ही त्यातून निर्माण झालेल्या रिझर्वेशन ऍक्टला निष्प्रभ करणारी आहे. कालच्या GRची कृती ही त्या रिझर्वेशन ऍक्ट 2000च्या आधारे कास्ट सर्टिफिकेटच्या संदर्भातले रूल्स जे 2003 कॉन्टम्प्लेट झाले त्या रूलवर म्हणजे एक घाला आहे, त्या रूलला बेकायदेशीर ठरवण्याची प्रक्रिया आहे. त्याचबरोबर भारतीय संविधानातील आर्टिकल 340 ला म्हणजे एका प्रकारे सन्माननीय माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे हे मागास आयोग नाहीत, सन्माननीय माजी काय आपले सन्माननीय माजी हे न्यायमूर्ती सन्माननीय शिंदे हे जे आहेत हे कोणत्याही प्रकारे मागास आयोग नव्हते आणि त्यामुळे त्यांना शिफारस करण्याचाच मुळात अधिकार नाही, त्यांना शिफारसच करण्याचा मुळात अधिकार नाही, कारण मागास आयोगच शिफारस करू शकते आणि त्यामुळं संदीप शिंदे न्यायमूर्ती निवृत्त यांनी जे काही चालवलेलं आहे, कारण शासन निर्णयामध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख आलाय, त्यांच्या शिफारसींचा उल्लेख आलाय, त्या आधारे जर रूल मध्ये चेंज केला जात असेल तर माननीय माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या व्हॅलिडिटी अँड सँटिटी ऑफ अपॉइंटिंग ऍज ए कमिटी ही येणाऱ्या काळात चॅलेंज केली जाईल. त्यांची नियुक्तीच अल्ट्रा व्हायरस आहे, त्यांची नियुक्तीच आयोगाच्या विरुद्ध जाऊन केलेली आहे, त्यांची नियुक्तीच पॅरलल मेकॅनिझम तयार करण्यासाठी केलेली आहे, त्यांची नियुक्तीच स्वार्थाने बडबडीत होऊन केलेली आहे, कारण त्यांनी बिगर मागासवर्गीयांच्या बाबतीमध्ये सुनावणी घेण्याचा अधिकार किंवा समर्थनात किंवा विरोधात सुनावणी घेण्याचा अधिकार मागास आयोगाला आहे आणि अशा बेकायदेशीर समितीचा आधार घेत शासन निर्णय करून रूल मध्ये त्याच्या बाबतीमध्ये घडण करण्याची जी भाषा शासन निर्णयात केलेली आहे त्यामुळे ही सगळी कृती कायदेशीर दृष्ट्या संविधानिक दृष्ट्या सर्वोच्च न्यायालयाच्या जजमेंटच्या आधारे या तिन्ही गोष्टी लक्षात घेता कालचा शासन निर्णय एका अर्थाने अल्ट्रा व्हायरस आहे, फ्रॉड केलाय कॉन्स्टिट्यूशन सोबत, फ्रॉड केलाय कॉन्स्टिट्यूशन सोबत, फ्रॉड केलाय कॉन्स्टिट्यूशन सोबत आणि ह्या सगळ्या गोष्टी सामान्य जनतेपर्यंत लक्षात आणून देण्यात येतील, सामान्यांपर्यंत पोहोचवण्यात येतील आणि ह्याच्यामध्ये ज्या प्रकारे म्हणजे घडवून आणलं गेलं हे अत्यंत वेदनादायी आहे, वेगळं सांगण्याची गरज नाही. त्या पुढे जाऊन मला तुम्हाला सांगायचं आहे जरंगेच्या ह्या शासन निर्णय समाजाची देखील त्यांनी फसवणूक केली जे जयश्री पाटलांनी सांगितले. ह्या काल जो शासन निर्णय झाला 2 सप्टेंबर 2025 ला तो शासन निर्णयाच्या आधारे एकही जात प्रमाणपत्र दिलं जाऊ शकत नाही, एकही जात प्रमाणपत्र दिलं जाऊ शकत नाही, एकही जात प्रमाणपत्र दिलं जाऊ शकत नाही, कारण जो आधार सांगितलं अफिडेव्हिट देऊन करा ते सेकंडरी एव्हिडन्स आहे, ते सेकंडरी एव्हिडन्स आहे, ते सेकंडरी एव्हिडन्स आहे, त्याच्यामुळे सेल्फ डिक्लेरेशनला काही अर्थ उरत नाही. कारण स्पष्ट आहे की जोपर्यंत तुम्ही त्या वर्गामध्ये मागास ठरत नाही तोपर्यंत त्या आधारे अशा प्रकारचं अफिडेव्हिट चालत नाही. अफिडेव्हिट फक्त
जे चालण्याची जी प्रक्रिया आहे ती दाखल करण्यासाठी आहे. तुम्ही पुराव्यासाठी ती प्रक्रिया पूर्ण करू शकत नाही जोपर्यंत पुख्ता सबूत तुम्ही देत नाहीत. आणि पुख्ता सबूत नाहीत असं 2001, 2002, 2005 आणि जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य या जजमेंट मध्ये कुणबी आणि मराठा हे वेगळ्या जाती आहेत हे स्पष्ट झालेलं आहे. त्याच्यामुळं माझे मराठा भाऊ जबरदस्तीनं मागासवर्गीय कुणबी म्हणून ठरू शकत नाहीत हे मी पुन्हा एकदा सरकारला सांगत आहे. आजच्या कॅबिनेट मध्ये झालेला निर्णय वापस घ्यावा. श्री राधाकृष्ण विखे पाटील जे त्यांचे पुढारी मोरके झाले होते त्यांनी माफी मागावी संबंध ओबीसी समाजाची. राधाकृष्ण विखे पाटील तुम्ही ओबीसींना भटक्यांना ऐकलं का? तुम्ही मंत्री सुद्धा तुम्हाला नैसर्गिक न्याय कळत नाही का की केवळ टेकन टू बी ग्रँटेड तुम्ही समजलं. माझ्या धनगर भावाला ऐकलं का तुम्ही? माझ्या वंजारी भावांना ऐकलं का? माझ्या माळी भावांना ऐकलं का? माझ्या साई भावांना ऐकलं का तुम्ही न ऐकता केलेली कारवाई मला कोणत्या समाजाला हिनवायचं नाही. परंतु कालचा निर्णय पाटीलकी सारखा झाला. जुन्या काळातील प्री इंडिपेंडन्स संविधान अस्तित्वात येण्याच्या आधीच्या काळातील झाला. पाटीलकी सारखा आणि संविधानिक भारताच्या राज्यामध्ये पाटीलकी सारखे निर्णय चालत नाहीत. निर्णय हे संविधान आधारित पाहिजेत. आणि म्हणून राधाकृष्ण विखे पाटलांना मी आव्हान केलंय की त्यांनी स्वतःहून तो शासन निर्णय मागे घ्यावा. आणि जर करायचंच असेल ना राधाकृष्ण विखे पाटील तुमच्या स्वतःच्या मेडिकल कॉलेजेसमध्ये माझ्या मराठा भावांच्या लेकरांना नोकऱ्या द्या आणि फुकटमध्ये तुम्हाला जे सीट्स उरतात त्या सीट्स मध्ये त्यांना आरक्षण द्या गरीब मराठा भावांना माझ्या. कारण मोदीजींना ईडब्ल्यूएस मध्ये गरिबांसाठी सवलती दिलेल्या आहेत, आरक्षण दिलेलं आहे. तुम्ही मन मोठं करा. पैसा काय करोनामध्ये सगळे इथंच ठेवून गेले आहे. पैसा काय करोनामध्ये सगळे इथेच ठेवून गेले आहे. हे सुद्धा तुम्हाला सुचवण्यासाठी आहे. राधाकृष्ण विखे पाटील मला सांगताना पुढे जाताना सांगायचंय काही महत्वाच्या गोष्टी. सगळ्या सोयऱ्यांच्या निर्णय किंवा हैदराबाद गॅझेटची तत्काळ अंमलबजावणी आणि आंदोलकांवर केसेस सप्टेंबर मागे घेणार. मी राधाकृष्ण विखे पाटील तुम्हाला चॅलेंज देतो. चॅलेंज मां कसम, मेरे मां के दूध की कसम, मां कसम, भारत के संविधान की कसम, पोलीस वाल्यांवर ज्या प्रकारे अंतरवली सराटीमध्ये मारहाण झाली, रक्त पडलं, रक्ताचा थेंब पडला, एक पोलीस बॉईज म्हणून राधाकृष्ण विखे पाटील मी चॅलेंज देतो. तुम्ही पोलिसांना मारहाण झालेल्या केसेस मागे घेऊन दाखवा. देखते हैं किसमें कितना दम है, देखते हैं भारत के संविधान में ताकत है कि नहीं है, देखते हैं भारत के संविधान के अंदर न्याय है कि नहीं है. एक तरफ हम हैं और एक तरफ तुम है, ये भी देख लेते हैं. त्याच्यामुळं मी चॅलेंज देत आहे की केसेस मागे घेताना जर तुम्ही असा विचार केला पोलिसांवर हल्ल्याचा, त्या केसेस मागे घेतो सरसकट म्हणून, अरे छटाक वजनाला आहे की नाही, त्यांनीच वजन सांगितले त्या जरंग्याचे, किती छटाक आहे ते माहित नाही आम्हाला, पण कुणीतरी येऊन बोलणार. काय गरज होती? न्यायिक दृष्ट्या तो तिथे बसू शकत नव्हता, तरी सुद्धा त्याला गोंधळायची काय गरज होती? आमचा बघा किती हुशार आहे आमचा उदय सामंत होते का काल तिथं? किती अंतरावर होते? अंतर किती होतं तुम्ही सांगा पत्रकारांनो, तुमच्याकडूनच माहिती मिळते आम्हाला. एक मागे होते, पुढे नव्हते. बघा आमचे उदय सामंत, त्यांना लक्षात आलं लोक प्रश्न विचारतात, पण राधाकृष्ण विखे पाटील आणि मराठा लीडरशिप घेरल उद्या. शिंदे साहेब जा म्हणले, उदय सामंत आले असतील. सांगायचं तात्पर्य की ज्या गोष्टी कायदेशीर असतात तेव्हा माणसं पुढे येतात, जेव्हा कायदेशीर वाटत नाहीत तेव्हा माणसं मागे जातात. उदय सामंतांनी ती भूमिका मागे उभं राहून ती दाखवून दिलेली आहे की कुणबी मराठा कुणबी एक नाही आणि ओबीसींचा हिसकाटला जाऊ शकत नाही. उदय सामंतांना त्याची जाण असावी.
त्याच्यामुळं मला उदय सामंतांच्या सारखीच परिस्थिती इतरांची, मराठा इतरांची असावी असं मला खूप मोठ्या शंकाने मला खात्री आहे, डंके की चोट पे खात्री आहे. दुसरी गोष्ट मला तुम्हाला सांगायचं आहे, 58 लाख नोंदी, या नोंदीच्या आधारे एकही जात प्रमाणपत्र दिलं जाऊ शकत नाही. त्याचं कारण ह्या नोंदी काय आहेत? ह्या नोंदींमध्ये, गॅझेटरच्या नोंदीमध्ये सुद्धा कुणब्यांची जनगणना दिलेली आहे, त्याचबरोबर मराठ्यांची जनगणना दिलेली आहे, माझ्या मराठा भावांची. त्यामुळं तुम्हाला सांगतो, एक काय म्हणतो त्याला, एक फार्स निर्माण केला चाललाय. ह्या नोंदी म्हणजे आरक्षण, ह्या नोंदी म्हणजे मागासलेपण, ह्या नोंदी म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, ह्या नोंदी म्हणजे सवलती. अशा प्रकारे काहीही नाही. सर, मला महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, ह्या सगळं कुभांड राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या राजकारणाचा कायम हिस्सा राहिलेला आहे. इन्स्टेबिलिटी वेन नॉट इन पॉवर, इन्स्टेबिलिटी वेन नॉट इन पॉवर, हे नेहमी राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार किंवा काँग्रेस यांची कलाकारी राहिलेली आहे. आणि म्हणून त्या कलाकारीच्या अनुषंगानं मला तुम्हाला सांगायचंय की ज्या आधार तयार करण्यात आला, हे आधार ह्याच्यासाठी तयार करण्यात आला की रिन्युअल ऑफ लिडरशिप, परंतु स्वतःच्या कन्येसोबत जे सार्वजनिक सामाजिक अपमान झाला त्यातून शरद पवार थोडे बॅकफुटवर आले. आणि तुम्हाला सांगतो, हे सगळं करण्यामागचं कुभांड असं आहे, मराठा डोक्यांमध्ये काही, सगळे मराठा भाऊ माझे चांगले आहेत, परंतु मराठा लिडरशिपचे जे डोके आहेत, जे प्रत्येक गावामध्ये एक एक असा बसलेला माणूस आहे, शुगर लॉबीच्या माध्यमातून, सहकाराच्या माध्यमातून, बँकेच्या माध्यमातून, हे डोके असे आहेत की उद्या ओबीसी म्हणलं तरी सरपंच आपलाच राहिला पाहिजे, आणि ओपन म्हणलं तरी सरपंच आपलाच राहिला पाहिजे, उद्या आणखीन काहीतरी म्हणलं तरी सरपंच आपलाच राहिला पाहिजे, आपल्या घरातच राहिला पाहिजे. ह्यासाठी तुम्हाला सांगतो, खऱ्या ओबीसींना जे राजकीय आरक्षण दिलंय ते आरक्षण पूर्णतः तुम्हाला सांगतो नेस्तनाबूत. ते आरक्षण ओबीसींसाठी जे खरे कुणबी असतील किंवा म्हणजे इतर जे ओबीसी घटकामध्ये जे जे समूह येतात, त्या सगळ्या समूहांवर एक घाला आहे, एक अत्याचार आहे. आणि मी तर म्हणेल, हे देऊन येणाऱ्या निवडणुकांमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये ओबीसींचं बी जाळायचं काम आहे. ओबीसींना नुसतं नेस्तनाबूत नाही, बी करपून टाकायचं काम आहे. तुम्ही शिल्लकच राहिले नाही पाहिजे असं म्हणण्याचं काम आहे. अरे बी करपायला निघालात, पुढाकार घेताय. अरे सामान्य माणसाला ज्या आरक्षणातून एक श्वास घेण्याची संधी, मेकॅनिझम मध्ये जाण्याची संधी आहे, ते बी करपायला निघालात तुम्ही. संविधानाची तरी लाज राखायला पाहिजे असे निर्णय घेताना, संविधानाची तरी लाज राखायला पाहिजे असे निर्णय घेताना. आणि म्हणून तुम्हाला पुढे जाऊन मला सांगायचंय, आंदोलनात मरण पावलेले, तुम्हाला सांगतो, आंदोलनात मरण पावलेल्यांना तुम्ही आर्थिक मदत काय द्यायची ते नंतर ठरवा. आधी जरंगेला जेलमध्ये धाडा. सोलापूरच्या प्रकरणामध्ये आणखीन जरंगेवर एफआयआर होत नाही. आमच्या एका कष्टकरी कुटुंबातील एका लेकरू जे ओबीसीतून येत आहे, त्या लेकराचा खून कसा झाला ते बघा. त्याच्यामध्ये आणखीन गुन्हा नाही, त्याच्यामध्ये आरोपी नाही, त्याच्यामध्ये अटक नाही. त्याच प्रकारे अंतरवली सराटीतल्या गुन्ह्यांमध्ये अजून जरंगे आरोपी नाही आणि जरंग्या अटक नाही. अटक झाला पाहिजे जरंग्या. तुम्हाला सांगायचंय की जरंगे जे सांगताय की मुलं मृत्यू झाले, मृत्यूच्या बाबतीमध्ये प्रत्येकाला वेदनाच असावी, परंतु मृत्यूला कारणीभूत जरंगे आहे. या सगळ्या मृत्यूमध्ये जरंगे आरोपी पाहिजे. जरंगेवर याच्या कारणाने लोक मेले हे गुन्हे दाखल झाले पाहिजे अगोदर. कारण नैसर्गिक मृत्यू नाही, फाशी घेतलेली आहे. तर मला सांगा, ती फाशी घेतलेली काहीतरी कारणास्तव फाशी घेतलेली आहे. पुढारी कोण आहे? इन्स्टिगेटर कोण आहे? अमित शहानी विरुद्ध शासन या जजमेंटमध्ये इन्स्टिगेटर महत्वाचा आहे की नाही? मग जरंगे आरोपी का नाही? जरंगेला अशा प्रकारे जरंगेचे जर तुम्ही लाड पुरवायला लागलात तर तुम्हाला सांगतो हे अत्यंत गैर होईल. संविधानाचं अस्तित्वच संपुष्टात आल्यासारखं होईल. आणि म्हणून जर तुम्ही मृत व्यक्तीला, मृत कुटुंबाला नोकरी आणि पैसे देणार असाल
तर अगोदर सूर्यवंशीच्या कुटुंबाचा विचार करावा लागेल परभणीच्या, तर अगोदर धनगर भावाचा, कारण हे मागासवर्गीय आहेत. हे वर्ल्ड फोरम कडे गेलेलं असतं की किती भटक्यांना मागासांना काय कुठे त्रास होतो. लातूर मधल्या त्या धनगर भावाच्या कुटुंबात विचार करावा लागेल. जर तुम्हाला विचारच करायचा असेल तर खैर लांजीपासून गौतम वाघमारेपासून नामांतरातील लढ्यातील जे शहीद झाले त्यांच्यापर्यंत ह्या सगळ्यांचा विचार करावा लागेल. रमाबाई आंबेडकर नगर मधल्या फायरिंग मधला विचार करावा लागेल. त्या कुटुंबांचा विचार करावा लागेल. रमाबाई आंबेडकर नगर मधील घाटकोपर मधील विचार होणार नाही का? जरंगे मराठ्याचा आहे म्हणून जरंगे म्हणील त्यांनाच न्याय आहे का? म्हणील त्यालाच नोकरी आहेत का? म्हणील त्यालाच पैशाचा अनुदान आहे का? दुसरे का माणसं नाहीत का? दुसरे का हिंदुस्थानी नागरिक नाहीत का? असा प्रश्न उपस्थित करतो. तुम्ही देण्याचा शासन निर्णय करा आणि तो शासन निर्णय डंके की चोट पे चॅलेंज करू, डंके की चोट पे चॅलेंज करू, डंके की चोट पे चॅलेंज करू. सर 13 तारखेला एक सुनावणी होणार आहे. या सुनावणी दरम्यान तुम्ही पुन्हा एकदा या संदर्भात कोर्टात आवाहन करणार का किंवा काय तुमची भूमिका असणार आहे पुढची? राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्या सोबत जे लोक होते त्यांना न्यायालयात बोलवा म्हणणार आहे. विनंती करणार आहे कोर्टाला की एकदा 10% आरक्षण दिल्याच्या नंतर हे कुणबी मराठा म्हणून ओबीसी मध्ये रिझर्वेशन मध्ये टाकणं हे कोणत्या नीतीचा आणि कोणत्या संविधानिक बाबीचा विचार आहे? हे कोणत्या नीतीचा आणि कोणत्या संविधानिक बाबीचा विचार आहे? एक माणूस 2 समाजाचं आरक्षण घेऊ शकते का? अरे धर्मांतर केलं एससीतल्याने, जर कुणी ख्रिश्चन झाला तर त्याला एससीचं रिझर्वेशन मिळत नाही, मुसलमान झाला एससीतून तर त्याला रिझर्वेशन मिळत नाही. तुम्ही तर उचलायले माजी न्यायमूर्ती संदीप शिंदेचा काहीतरी रिपोर्ट घ्यायले जी संविधानाशी संबंधित नाही. त्यामुळं 10% आरक्षण रद्द करणार आहे का सरकार? राधाकृष्ण विखे पाटील तसा ठराव मांडणार आहेत का? राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेऊन ते उपसमिती म्हणजे एक स्टॅट्युटरी बॉडी आहे लागेल ती पार्टी करण्याची विनंती मी 13 तारखेला करेल. आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे बाय नेम याचिकेमध्ये कसे राहतील याच्यासाठी मान्य न्यायालयाला विनंती करू. आणि न्यायालयामध्ये जोपर्यंत वैचारिक झाडाझडती होत नाही, वैचारिक झाडाझडती होत नाही, वैचारिक झाडाझडती होत नाही तोपर्यंत डोक्यातल्या खिडक्या उघडत नसतात. जरंग्याच्या बाबतीत सुद्धा आपण बघितलं असेल, आम्ही चॅलेंज दिलं होतं, मागे आम्ही थांबवलं होतं एशीवर. याही वेळेस जरंग्यामध्ये आला, शिंदे साहेब दरेगावला गेले, मग शिंदे साहेब मुंबईत आले, आम्ही कोर्टात गेलो. आम्ही कोर्टात गेल्यानं वस्तुस्थिती मांडली, भूक मांडली, कष्टकऱ्यांचा रोजगार मांडला, रस्ते मांडले, गणपती बाप्पाचे भक्त मांडले. सगळं मांडल्याच्या नंतर जरंग्याचा उठ्ठ्या होत होता, जरंग्याला गुंडाळून द्यायचं होतं. हे तरी सांगावं राधाकृष्ण विखे पाटलांनी की गावाच्या जत्रेमध्ये जसं लालीपाप विकायला येतात, खायला देतात, जसं गावाच्या जत्रेमध्ये आईस गोला असते कसं कसं करून आईस गोले, जसं गावाच्या जत्रेमध्ये आईस पुरवठा असते खायला चोकायला, ते जरंगेचा लाड करून, त्या प्रकारचा लाड करून, बोळवण करून त्याला पाठवून दिले काय? कारण ह्या जो शासनाचा निर्णय आहे, या निर्णयाची लिगल सँटिटी, या निर्णयाची लिगल व्हॅलिडिटी. काल सामाजिक मंत्री होते का? सामाजिक न्याय मंत्री होते का? होते का? तुम्हा पत्रकारांना मला विचारायचं आहे, मला सांगा, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागानं हा शासन निर्णय केला, तर या शासन निर्णयाचे कारण मला एकाही ठिकाणी मंत्री श्री शिरसाट हे या प्रकरणामध्ये बोलताना मला दिसलेले नाहीत. आणि मला सांगा की सामाजिक न्यायाचा प्रश्न आहे, आंदोलन आरक्षणाचं आहे, परंतु जरंगेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले किंवा राजर्षी शाहू महाराज यांचे फोटो नको असतात. कारण जरंगेच्या डोक्यामध्ये पाटीलकी आहे, उच्च वर्णता आहे, श्रीमंती आहे, मागासले पण नसल्याची भावना आहे. आणि हे जर लावले तर अरे बापरे आपल्याला मागास म्हणतील का, मागास वाटू का, ह्या भावनेतून जे मंच आहे त्या मंचावर उपस्थित मंत्री होते, त्याच्यापैकी सामाजिक न्यायाच्या दृष्टीने मागासले असलेले किती मंत्री गेले होते राधाकृष्ण विखे पाटलांसोबत, असा माझा प्रश्न आहे. आणि जर ह्या खात्याचा मंत्री
मागासवर्गीय समाजाचा आहे म्हणून त्या मंत्र्यांना विचारात घेण्यात आलं का? विचारात घेण्यात आलं तर कशा स्वरूपात विचारात घेण्यात आलं? काय फाईलची मुवमेंट झाली हे शासन निर्णय करताना? ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर जे आहे आम्हाला राधाकृष्ण विखे पाटलांकडून अपेक्षित आहे. की असं आहे की मागासवर्गीय मंत्री हे फक्त नामधारी असतात. मागासवर्गीय मंत्री फक्त नामधारी असतात का? मग मागासवर्गीय मंत्र्यांना पार्टीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती देण्यापर्यंत पैसे मागण्यासाठी सुद्धा मरमर करावी लागते. मागासवर्गीय मंत्र्यांना ज्या आपलं अहिल्यानगरमध्ये कोणतं गाव होतं तोडून टाकलं होतं ते त्या पुजाऱ्यानं, ते मर्डर झाला होता दहेगाव, बोधेगावामध्ये ज्या प्रकारे एका मागासवर्गीयाचं मुंडकं कापून एका मराठा समाजाच्या पुजाऱ्यानं मारलं, पण अद्यापर्यंत किती पैसे म्हणजे अनुदानाचे पैसे म्हणजे खून झालेल्या अनुदानाचे पैसे मिळू शकत नाहीत वेळेवर. मंत्री महोदयांनी त्याच्यात लक्ष घालून सुद्धा किती मिळाले? ह्या सगळ्या गोष्टी फार मॅटर करतात आणि म्हणून किती उशिरा मिळाले किंवा नाही मिळाले हे सुद्धा तपासून आवश्यक आहे. म्हणजेच टेकन टू बी ग्रँटेड केलं जातं की काय असाही प्रश्न आहे. म्हणून सन्माननीय भुजबळ साहेब असतील, सन्माननीय मग जे जे कोणी असतील जे आरक्षणाच्या दायऱ्यात येतात, मग ते भटकंती करणाऱ्या ब्राह्मणांपासून मग सगळ्या महिला असतील, महिलांना सुद्धा आज जे समानतेचं स्थान नाही त्यांच्यासाठी सुद्धा उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि ह्या सगळ्या कर्तव्यातून जातीयतेतून नाही, जात जाता जात नाही, जात जाण्यासाठी तर इनलेशन ऑफ कास्ट आहे. स्त्री पुरुष समानता जरंगेच्या आंदोलनात आपण पाहिलं असेल की महिला नव्हत्या ही जी वृत्ती आहे ही अपप्रवृत्ती आहे. का महिला नव्हत्या? मग महिला पत्रकारांच्या बाबतीत जे घडलं हे न्यायालयात सुद्धा दाखवण्यात आलं. ह्या सगळ्या गोष्टी बरं त्यातले त्यात तुम्ही बघा की जे राधाकृष्ण विखे पाटलांसोबत एखादी महिला मंत्री आलत्या का? महिला मंत्री सुद्धा नेणं हे इन्फिनिटी वाटतंय का? महिला मंत्र्यांना त्याच्यामध्ये सामील जाऊ शकत नाही का? आमची मराठा समाजाची मंत्री आहे ना, आमची जिंतूरच्या काय नाव त्या ताईंचं, मेघनाताई बोर्डीकर नाहीत का? त्या मराठा समाजाच्या आहेत ना, आउटस्पोकन आहेत, इंटेलिजंट आहेत. त्यांना का नेण्यात आलं नाही? जस्ट बिकॉज की त्या महिला आहेत, महिलांना दुय्यम स्थान आहे का? राधाकृष्ण विखे पाटलांना उत्तर देत राहावं लागेल. प्रश्न विचारू, ऑडिट करत राहू, सोशल ऑडिट करत राहू. सोशल ऑडिट करणं हे आम्हाला दिलेला अधिकार आहे. व्हॉइस वाढवणं हा दिलेला अधिकार आहे. छळ करणं जर तुम्ही अधिकार समजत असाल तर आवाज उचलणं हे आमचा अधिकार आहे. हे आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. हे आमचा संविधानिक अधिकार आहे. एक प्रश्न आहे, तुम्ही असं म्हटलात की ओबीसीचं जे बीज आहे करपवायचा प्रयत्न आहे, तर दुसरीकडे जे मराठा नेते आहेत विनोद पाटील ते तर म्हणतात टाचणीत काही फायदा नाही झाला या GR मध्ये. हो, माझं म्हणणं असं आहे की जेव्हा एक संभ्रम अवस्था निर्माण होते, संभ्रम अवस्था निर्माण करायची आणि मग अधिकाऱ्यांवर दबाव टाकायचा. त्याचं कसं कारण आहे की मराठवाड्यात सर्वाधिक आमदार कोणाचे आहेत? मराठ्यांचे. सर्वाधिक मंत्री कोणाचे आहेत? मराठ्यांचे. मग हे मराठा आमदारांनी ते काय म्हणतात, तुला काय करायचं ते जरंगे सारखं है ना GR देना, है ना GR देना, है ना GR देना. त्याच्यातलं किती कळतंय माहित नाही, किती संविधानिक अभ्यास आहे माहित नाही. जबरदस्ती करून एखादं कारण पुढं करून एखाद्या कागदाच्या आधारे सर्टिफिकेटचं म्हणजे चॉकलेट वाटल्यासारखं, बिस्किट वाटल्यासारखं वाटप करायला लावायचं की काय? ह्या कारणानं संभ्रमित अवस्था राहू नये यासाठी म्हणत आहे की ह्या शासन निर्णय हा चुकीचा आहे, हा मागे घेत आहोत असं राधाकृष्ण विखे पाटलांनी पुढाकार घेऊन सांगावं असं आमचं म्हणणं आहे. आणि जर समजा याच्यावर बोगस प्रमाणपत्र देणं सुरूच झाले तर नक्की निश्चितपणे हे आम्ही न्यायालयाच्या स्क्रुटिनीसाठी, ज्युडिशियल स्क्रुटिनीसाठी कोर्टात नेऊ. सर, आज अनेक जण सांगतायत की ह्याच्यामध्ये जरांगेंच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत अशा पद्धतीचं अनेक जण वक्तव्य करतात. एकंदरीत जर हा GR बघितला तर ह्या GR मध्ये गॅझेटनुसार परमिशन आहे. तुम्ही म्हणताय की सेकंडरी पुरावा म्हणून गॅझेट आहे. मग जर पुरावा म्हणून सेकंडरी जर असेल तर ह्यासाठी आणखीन त्यांना जर ह्यातनं आरक्षण हवं असेल तर काय करावं लागेल? संविधानामध्ये अमेंडमेंट करावी लागेल. तुम्हाला सांगतो, मराठा भाऊ माझे सोशल डिसेबिलिटी सोबत नाही, मागासलेपणे सामाजिक अपंगत्वासोबत असते. तुम्ही पाहिलं असेल आमच्या वडर भावांचं कसं असतं माहितीये का? आमचे वडर भाऊ अंगावर काहीच नसतंय आणि असं 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 आम्ही दगड फोडतो. तुम्हाला माहितीये का आमचे लोअर भाऊ कसे असतात? असा पाल असतंय आमचा आणि आमचे लोअर भाऊ गरम गरम भट्टी समोर काम करत असतात आणि जळजळ जळते. याला सामाजिक मागासलेपण म्हणतात, सोशल डिसेबिलिटी म्हणतात. माझ्या मराठा भावांकड, ब्राह्मणांकड महाराष्ट्रात गावांमधल्या चाब्या ब्राह्मणांकड नाहीत मंदिराच्या.
ब्राह्मणांकडे नाहीत मंदिराच्या चाब्या. महाराष्ट्रामध्ये मराठ्यांकडे मंदिरांच्या चाब्या आहेत. मागासलेले नाहीत, सामाजिक मागासलेले. त्याच्यामुळे माझ्या मराठा भावांना आरक्षणाचा लाभ मागासवर्गीय म्हणून मिळणं ओबीसीतून हे अशक्य कोटीतली गोष्ट आहे, अशक्य कोटीतली गोष्ट आहे. आणि राहिला प्रश्न जरंगेच्या तोंडाला पाणी पुसलं. मी तुम्हाला सांगतो, मुद्दा आहे संभ्रम अवस्थेतून काहीतरी मिळवणे हा आहे. आणि खऱ्या अर्थानं जरंगेला गुंडाळून तर काय बेकायदेशीर असल्यामुळे कोर्टानं सांगितलं होतं 3 वाजताच गुंडाळून जाय म्हणून, 3 वाजता गुंडाळून जाय म्हणून, 3 वाजता गुंडाळून जाय म्हणून. हे कधी सांगितलं होतं कोर्टाने? 3 वाजेपर्यंत जायला सांगितलं होतं. मी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणतो, जरंगेनं कातडी बचावण्यासाठी मराठा मंत्र्यांना एकत्र केलं आणि काहीतरी माझ्या हातात द्या ज्याच्यामुळे मला पुन्हा एकदा गुलाल उधळता येतील. काहीतरी माझ्या हातात द्या म्हणजे गुलाल उधळता येतील. हे गुलाल उधळून घेतला. परंतु या चुकीच्या कागदाच्या आधारे कोणीही महसूल अधिकाऱ्याने सेकंडरी एव्हिडन्सच्या आधारे कोणीही महसूल अधिकाऱ्याने, नायब तहसीलदारांनी, डेप्युटी कलेक्टरनी, कास्ट स्क्रुटिनी ऑफिसरनी या शासन निर्णयाच्या सोल आधारे कोणत्याही माझ्या मराठा भावांना कुणबी या वर्गात नेऊन बसवू नये, माझ्या मराठा भावांना कुणबी या वर्गात नेऊन बसवू नये असं मी त्यांना आव्हान करतो. कारण ते परसे इलिगल ठरतंय, परसे इलिगल ठरतंय. सर, या काल जे शासन चेअर काढण्यात आल्यात, या चेअरच्या विरोधात तुम्ही कोर्टात जाणार आहात का? कधी कोर्टात जाणार आहात आणि कशा प्रकारे हे चॅलेंज करणार? बघा, हे शासन निर्णय तर आमच्या ढोबळ म्हणजे गुराखी भाषेमध्ये हे जरंगेला आईस्क्रीट खायला दिल्यासारखं आहे. हे शासन निर्णय तर आमच्या गुराखी भाषेमध्ये जरंगेचा चमडी बचाव कार्यक्रम आहे. हे शासन निर्णय तर आमच्या गुराखी भाषेमध्ये जत्रेमध्ये ज्या प्रकारे आईस गोळे खायला मिळतात तसा आईस गोळा दिलेला आहे. त्याला खायला थंडा थंडा कूल कूल, थंडा थंडा कूल कूल, थंडा थंडा कूल कूल करून जरंगेला धाडलेलं आहे. त्याच्यामुळे या शासन निर्णयाच्या आधारे हे धाडण्यासाठी होतं. गावाकडे धाडण्यासाठी, जरंगेला गावाकडे धाडण्यासाठी शासन निर्णय आला हो आला, शासन निर्णय आला हो आला. जरंग्याला गावाकडे धाडण्यासाठी, जरंग्याला गावाकडे धाडण्यासाठी शासन निर्णय आला हो आला, आला हो आला. चॉकलेट देऊन गेला, आईस्क्रोट चारून गेला, चॉकलेट देऊन गेला, आईस्क्रोट चारून गेला. काल जी सुनावणी सुरू होती ती अद्याप देखील सुरू आहे. आता कोर्टाने म्हटलेलं आहे की जी मुंबईमध्ये आंदोलक आले त्यामुळे जी मालमत्ताची नासधूस झाली त्याला कोण जबाबदार? हे माननीय सर्वोच्च न्यायालयाने अमित शहानी विरुद्ध महाराष्ट्र शासनाने खटल्यात अगोदरच सांगितलेलं आहे. आणि त्या अर्थानं आज जरंग्या तिथून उठून गेलेला असल्यामुळं आणि जरंगेवर कारवाई करणं अभिप्रेत असल्याने आमची तक्रार त्या जरंगेवर FIR करा म्हणून आहे. जरंगेच्या खिशातून ते पैसे वसूल झाले पाहिजे जे GDP लॉस होत असते. ते अमित शहानीच्या जजमेंटमध्ये आहे, आमच्या IA मध्ये आहे. परंतु आज जरंगे तिथून गेले असल्यामुळे जरंगेला अफिडेव्हिट फाईल करावं लागेल. जरंगेला पुढं त्या गोष्टीला सामोरं जावं लागेल. ह्या सगळ्या गोष्टी न्यायिक प्रक्रियेच्या आहेत आणि त्याला थोडा काळ लागेल. परंतु उद्धव ठाकरे असेल, संजय राऊत असेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील, माझी बहीण सुप्रियाताई असेल, त्याचबरोबर जे तिथं भेटायला गेले, बडेजाव केला, कुर्मे सलाम केला, त्या सगळ्यांकडून जरंगेला सिंपथायझर म्हणून सगळ्यांच्या खिशातून वसुली सुद्धा होऊ शकते. कारण असं मान्य सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण आहे. सर, एका बाजूला तुम्ही म्हणताय की हे कोर्टात टिकणार नाहीये, दुसऱ्या बाजूला भाजपचे नेते म्हणतात की मराठा समाजाला फडणवीसांनी न्याय दिला याच्यातून. मला एक सांगा, सिंपल गोष्ट आहे, कोण म्हणले ते नाव सांगा. प्रवीण दरेकर. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की मुख्यमंत्री देवेंद्रजींनी त्यांच्या कॅपॅसिटीमध्ये ह्या अगोदर जे करता आलं म्हणजे वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांचा निधी असेल, वसतिगृह असतील किंवा 10% रिझर्वेशन दिले जे आम्ही चॅलेंज केलं, हा एक पार्ट आहे. परंतु प्रवीण दरेकर असं म्हणालेत का की ओबीसीतलं काढून मराठ्यांना द्या. मूळ मुद्दा असा आहे की प्रवीण दरेकरांचं किंवा चित्रा वाघांचं मी डंके की चोट पे सांगतो की ते कधीच आयुष्यात म्हणू शकत नाहीत की ओबीसीचं काढा आणि ते मराठ्यांना द्या, असं कधीच म्हणू शकत नाहीत. कारण बघा, त्याचा तुमचा प्रश्न ज्या प्रकारे विचारला गेला, न्याय दिला म्हणजे काय
हा शासन निर्णय ज्या प्रकारे काढण्यात आला, ह्या शासन निर्णयातून किती न्याय आहे मला सांगा? हे जरंगेचा कातडी बचाव कार्यक्रम आहे असं माझं म्हणणं आहे. पण सर, आपण जर बघितलं सध्या तर ओबीसीचं आरक्षण त्याच्यासाठी स्ट्रेच करावं लागेल असं देखील म्हटलं जात आहे, जर मराठ्यांना अशा पद्धतीने आरक्षण द्यायचं असेल. ऑलरेडी 19% आरक्षण आहे, 52% राज्याची कॅपॅसिटी झालेली आहे, आणि ह्या सगळ्यामध्ये जर पुन्हा काही करायचं असेल तर नेमकं काय करावं लागेल? मग ते हायकोर्ट, सर्वोच्च न्यायालय, त्याचबरोबर दोन्ही जे आपले हाऊसेस आहेत तिथे जावं लागेल. बघा, लक्षात ठेवा, 52% रिझर्वेशन आहे आज महाराष्ट्रात. आज महाराष्ट्रात 72% रिझर्वेशन आहे. 52% रिझर्वेशन आहे, 10% परत ईडब्ल्यूएस रिझर्वेशन आहे आणि 10% मराठा रिझर्वेशन आहे. समजलं? त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो मी, 72% रिझर्वेशन झालंय. मुळामध्ये फक्त 62% रिझर्वेशन राहू शकतंय, 52% नाही 62% राहू शकते, कारण 10% सुप्रीम कोर्टानं मान्य केलेलं आहे. त्याच्यामुळे ईडब्ल्यूएस आणि 52% असं 62% राहू शकतंय. त्याच्यावर 1% रिझर्वेशन वाढू शकत नाही. आणि संविधानिक म्हणजे तुम्ही म्हणताय ना की शेड्यूल मध्ये टाकून किंवा आरक्षणाची मर्यादा वाढवली जाऊ शकत नाही, कारण ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला काळीमा फासणे आहे, हरताळ फासणे आहे. कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्पष्ट मत आहे की अधिकचं मेजॉरिटी रिझर्वेशन करणं हे रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन आहे, म्हणजे उलटा अन्याय करणं आहे. बाबासाहेब आंबेडकर खुल्या वर्गातले, मग ते एससीतले गुणवंत असोत की ब्राह्मणातले गुणवंत असोत की जैनातले गुणवंत असोत, मराठ्यांचे गुणवंत असोत, सगळ्यांसाठी खुल्या वर्गातल्या जागांचे संरक्षक सुद्धा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि देशात काय जगात सुद्धा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कोणत्याच विचाराला आतापर्यंत चॅलेंज झालेलं दिसलं नाही, मान्यताच मिळालेली आहे. आणि त्यामुळं ही सगळ्यांची सर्वंकष जिम्मेदारी आहे. जर तशा प्रकारचं आरक्षण संविधानातूनच वाढवण्याचा प्रयत्न झाला, आधी 72%, 10% एवढं तर 82% होणार, तर मिनर्वा मिल जे इंदिराजींच्या हयातीमध्ये अशा प्रकारे म्हणजे पार्लमेंटमध्ये जाऊन एखादा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला, त्या निर्णयाला देखील सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा चॅलेंज होऊ शकतो. आणि तो निर्णय निष्प्रभ झालेले आहेत तशा प्रकारचे जे संविधानिक ढाच्याच्या संविधानिक मूल तत्वाच्या विरुद्ध जातात, ते निर्णय टिकत नसतात. हे मला तुम्हाला आवर्जून सांगायचं. तसं कालचा जो जरांगे पाटलांचं आंदोलन सोडवल्यानंतर गुलाल उधळला गेला, त्याच्यानंतर ओबीसी बांधव जे आहेत ते काही महाराष्ट्रातले त्यांच्या मनात भीती आहे की आपलं आरक्षण जातंय का, कमी होतंय का, अस्वस्थ आहे ओबीसी समाज, त्यांना काय सांगाल? आणि यालाच धरून एक प्रश्न आहे, आता ओबीसी साठी सुद्धा उपसमिती स्थापन करण्यात येण्याची शक्यता आहे. सुरू झाली. मुद्दा असा आहे की उपाशी ठेवायचं आणि स्वयंपाकाला लावतो म्हणायचं, स्वयंपाक करायला लावतो म्हणायचं, हा मुद्दा आपण बार्टीच्या, महाज्योतीच्या आणि सारथीच्या बाबतीत पाहतो. मराठ्यांसाठीची संस्था अगोदर तिला पैसे द्यायचे, नंतर बार्टी आणि महाज्योतीसाठी मात्र विद्यार्थ्यांना आझाद मैदानावर यायला लावायचं. हा मुद्दा तुम्हाला सांगतो, मराठा मंत्र्यांच्या डोक्यात बसलेली जात जात नाही की काय, जात नाही की काय, अशा मुद्द्यातून निर्माण होतो. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, उपसमित्या जातीच्या नावाखाली करू नका. उपसमित्यांमध्ये जे म्हणजे राधाकृष्ण विखे पाटलाला अपॉइंट करून जे केलं तेच आता ओबीसी म्हणून करू नका. मंत्री मंत्रालय हे एक सरकारचा भाग असते, त्याच्यामुळे सगळ्या जातींना त्याच्यात स्थान असलं पाहिजे आणि सगळ्यांचं ऐकलं पाहिजे. त्याच्यामुळे जी उपसमिती मराठा समाजासाठी निर्माण केलेली आहे, ती उपसमितीचा अर्थ मला समजत नाही की कशासाठी आहे. आपण किती जातीवादी झालो, म्हणजे दुसरा ब्राह्मणाचा माणूस जर त्या समितीत राहिला तर तो मराठ्यांच्या विरोधात बोलणार आहे का? जर त्याच्यामध्ये बौद्धाचा माणूस आला तर तो मराठ्यांच्या विरोधात बोलणार आहे का? असं टेकन टू बी ग्रँटेड आहे का? या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अत्यंत म्हणजे महत्वाच्या आहेत. आणि तुम्हाला सांगतो की ओबीसी भावांनो, तुम्ही त्रास करून घेऊ नका. ह्या शासन निर्णयाच्या आधारे जर दादागिरी होऊ लागली, बोगस प्रमाणपत्र दिले जाऊ लागले, तर निश्चितपणे त्या अगोदरच आपण जे आहे न्यायालयीन लढाई तुमने तो देखा होगा जरंगे जैसे कितवी पास आहे, ते किती पास आहे, चौथी किती आहे काय दुसरी तिसरी वाल्याचं ऐकून
तुम्ही हे सगळं करत बसलात फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्यूशन. तुम्हाला मी सांगू इच्छितो सरकार, ओ सरकार, ओ राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार आणि तमाम जे भारतीय संविधानाला मानणारे आहेत त्यांना मला सांगायचं आहे की ही वेळ आहे की जातीपासून संविधानाकडे नेण्याची, जातीपासून संविधानाकडे नेण्याची सगळ्यांनी उठून उभं राहावं. आणि त्याच्यात एक महत्वाची गोष्ट करावी की आपण 1 कोटी लोक कमीत कमी माननीय उच्च न्यायालयामध्ये यावं, ज्याच्यामध्ये आपण 1 कोटी लोकांची याचिका दाखल व्हावी आणि 1 कोटी लोकांनी याचिका दाखल करून संविधानाच्या शक्तीच्या आधारे आपण उभं राहिलं पाहिजे. आपण संविधानिक मार्गाने लढलं पाहिजे. ओबीसी समाजातील सर्व युवकांना माझी विनंती आहे, कोणी सुद्धा कायदा हातात घेऊ नका, नाहीतर जरंगेत आणि आपल्यात फरक राहत नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने सांगितलेलं आहे, एखादा शासन निर्णय चुकीचा असेल, एखादा कायदा चुकीचा असेल तर यापूर्वी आपण मराठा आरक्षणाचा कायदा जयश्री पाटीलजी यांच्या नावे चॅलेंज केला आणि तो रद्द करून घेतलं होतं. त्याच प्रकारे ते तर कायदा होता, हे तर शासनाचा निर्णय आहे आणि हे निर्णय सुप्रीम कोर्टाच्या आणि कायद्याच्या आणि आरक्षण कायद्याच्या विरुद्ध जाऊन काढलेला आहे आणि हा फार्स आहे. आणि ह्या फार्सच्या आधारे जर म्हणजे द्याच प्रमाणपत्र म्हणून दादागिरी चालू झाली तर आपण 1 कोटी लोक प्रत्येक गावातून, वाडीतून, तंड्यातून, जे तांडा असेल आपला, वाडी असेल आपली, गाव असेल आपलं, जयभीमनगर असेल, माता रमाबाई आंबेडकर नगर असेल, महात्मा ज्योतिबा फुले नगर असेल, जे आपली नगर आहेत, जे ठिकाण आहेत, सगळीकडून जे आहेत अधिकाधिक लोकांनी कोर्टामध्ये याचिका दाखल कराव्यात आणि त्या एकत्रित याचिका कोटींमध्ये असाव्यात आणि दाखवून द्यावं की खरोखर महात्मा ज्योतिबा फुले, आई सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराजांनी खऱ्या अर्थाने ज्या लोकांना जे जीवदान दिलेल्या आरक्षणाच्या माध्यमातून त्या आरक्षणाची चोरी होऊ शकत नाही, त्या आरक्षणाला हरताळ फासली जाऊ शकत नाही, हे आपण कायदेशीर दृष्ट्या दाखवून देऊ. आणि त्यामुळं ओबीसी भावांना माझी विनंती आहे, जाळपोळीच्या कोणी मागे लागायचं नाही, शासन निर्णय कोणी जाळायचा नाही. शासन निर्णयाच्या विरुद्ध निवेदन द्या, परंतु शासन निर्णयाचं दहन करू नका. निर्णय मंजूर नाही म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही निवेदन द्या, परंतु चुकीचं काहीच करायचं नाही, ज्याच्यामुळे आपल्या युवकांवर गुन्हे दाखल होतील आणि कदाचित तुम्हाला लोक फुस लावतील. त्या कोणत्याही फुसला बळी पडू नका, घाबरून जाऊ नका. संविधानात ताकद आहे. जरंगेला गुंडाळून जावं लागत असेल, एवढे मराठ्यांचे मंत्री असताना, उपमुख्यमंत्री 2 मराठ्यांचे असताना जरंगेला गुंडाळून जावं लागतंय, जरंगेचं थांबवावं लागतंय, जरंगेला गावाकडेच व्हावं लागतंय, जरंगेला हायस्कूलात थंडा कुल खावंच लागतंय. तर घाबरून जायचं नाही. गुणरत्न सदावर्ते, जयश्री पाटील आणि तुमच्या सोबत माननीय भुजबळ साहेब असतील, तायवडे साहेब असतील, त्याचबरोबर मुंडे कुटुंबीय असतील, त्याचबरोबर हक्के असतील, त्याचबरोबर मंगेश असेल, हे सगळी, मग प्राचार्य सायन्स कॉलेज नांदेडचे शिंदे साहेब असतील, हे सगळी आणि त्यासोबत ज्यांची नावं घेतली नाही, ही सगळी माणसं कायदेशीर दृष्ट्या परिपक्व आहेत. श्री लिंगे साहेब असतील सोलापूरचे, ही राजाराम पाटील असतील अलिबागचे, ही सगळी माणसं जी आहेत तुमच्या सोबत आहेत. तुमच्या हक्काला धक्का लावला जाणार नाही, तुम्हाला चुकीच्या मार्गाने नेलं जाणार नाही. त्या पावशेरीसारखं, त्या छटाकासारखं, त्या देशीसारखं आपण कायदेशीर संविधानावर लढू आणि जिंकू.